सॉरी कैलास डोंगरकर आणि सूरज माली हे दोन बॅटर आपण पाहणार आहोत. तर बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर नकुल नानकर. आज नकुल नानकर नाही तर मग संघाकरता ठरलाय तोडफोडकर. आणि अमितनं देखील खूप चांगला खेळ केला. चला मॅचला होते सुरुवात. नकुल नाणेकर नावाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मात्र सज्ज झाला. 3 ओव्हरचा हा मॅच आहे. 3 ओव्हर मध्ये पाहणार आहोत आपण किती धावा मात्र इथे जोडल्या जातील. पंच आपण पाहिला तर सुरेंद्र घटाल सरांचा लेटेस्ट प्लेचा इशारा आलाय. पहिला बॉल तेज तरार. हो 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 जबरदस्त फटका. लाल लाल मिरची हिरवा हिरवा देठ आणि चेंडूला पाठवले डिप्स करून एक बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट षटकार 6. आज जबरदस्त फ्लातून स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल होता. ज्या वेगाने आलाय ना त्याच्या दुप्पट वेगाने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय. स्लॉक से करेंगे सबका स्वागत. नकुल नानकर वरती मात्र या ठिकाणी हल्ला बॉल बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय कैलास डोंगरकर या खेळाडूने. ओ यावेळेस आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहतो आपण चुकीचं क्रिकेट. एक तुम्हारी तर एक हमारी निश्चितच पाहायला मिळालं असतं असं प्रकारचं चित्र. परंतु झालीये दरम्यान क्षेत्रामध्ये मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. बुडत्याला गाडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं या क्रिकेटच्या पटलावरती तेवढंच योग्य आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दरम्यान क्षेत्रामध्ये झेल आहे तो सोडला गेलाय. जणू काही कैलास डोंगरकर हा बॅटर नशीब अगदी खिच्यामध्ये घेऊन आला. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार पेश केला परंतु त्याच्यानंतर संधी बनवली होती त्याला बाद घेण्याकरता परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. इथून मात्र षटकार किंग ऑन स्ट्राइक वरती मिस्टर सूरज माली. रनअप मध्ये थोडेसे मात्र चुकलेत नकुल नानकर. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. प्रेशर मध्ये आहे थोडासा नकुल. हलकासा तणाव गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. ओ मिस टाइम स्ट्रोक. ओ यावेळेस मात्र फलंदाज सूरज माली होईल बाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. सूरज माळी याच्या खेळावरती निश्चितच सर्वांच्या नजरा होत्या आणि निश्चितच त्याने मात्र थोडासा अपसेट केलं या ठिकाणी. धावसंख्या 7 असताना मात्र सूरज माळीचा झालाय घात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर करण नाईक. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर मग चांगली मेहनत ही करावी लागते. चांगल्या धावा मात्र घ्याव्या लागतात. इथून 3 या क्रमांकावरती करण नायक ह्या खेळाडूला आपण पाहणार आहोत. नकुलचा पुढील बॉल सॉफ्टहँडने खेळले गेले. ही टेक्निक या ठिकाणी वापरली गेले करण नायक ह्या खेळाडूने. अशा प्रकारचा खेळ मात्र करायचा होता सूरजला पण धावा आल्या होत्या. यावेळेस फक्त सॉफ्टहँडने डिफेन्स केलाय. दरम्यान क्षेत्राच्या दिशेने त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील 2 धावा. 2 ने धाव फलक पोचले गेले 9 या अंकांवरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा सॉफ्टहँडने खेळले गेलेत. खाली क्षेत्र निवडलंय. डीप पॉइंटच्या दिशेने आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेला होता. पुन्हा एकदा 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. या 2 धावेने धाव फलक पोचले गेले 11च्या घरामध्ये. इथून कष्ट आहेत ना ते प्रामाणिक करावं लागणार आहेत. कारण म्हटलं गेलं
क्षेत्र कुठलेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. संत सांगून गेले, देवाचं भावाचं गावाचं ज्यांनी ज्यांनी खाल्लंय ना त्यांच्या घराचं वाटोलंच झालंय. त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान कधीच नांदत नाहीयेत. म्हणून तर फुकटचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाहीयेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पुनरागमन केलंय गोलंदाज नकुल नानकर याने. सर्व काही घडताना या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. धाव फलकावरती धावा आहे 2 बाद 11. कमांड याचा धन्यवाद तुझं, थँक्यू सो मच. 11 धावा धाव फलकावरती लागलेत. आता मात्र मिस्टर निलेश फरेड मैदानाच्या आतमध्ये येऊन झालेत. हा देखील विस्फोटक खेळाडू आहे, डाव्या हाताचा खेळाडू. इथून मात्र सेन्सिबल क्रिकेट दोन्ही खेळाडूंना खेळावं लागणार आहे. योग्य त्या धावा धाव फलकावरती जमा करायचे आहेत. कैलास डोंगरकर याच्याकरता आता जबाबदारी जी आहे ती वाढली आहे. इथून चांगला निलेशला देखील साथ द्यावा लागणार आहे. या मॅच मध्ये खूप निर्णायक मॅच आहे. वाघोबा स्पोर्ट टिवरी करता आणि त्याच नंतर बाबुला बॉईज संघाकरता देखील खूप निर्णायक आहे. इथून मात्र जो संघ जिंकेल त्याला एक ट्रॉफी मात्र जरूर लागू होणार आहे या जय बजरंग चषक पालनापाडामध्ये. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडीशी प्रगती करा, कारण खूप सस्य येतील आडवे, तर सस्यांना मात्र हरवण्याची हिंमत ठेवा. नंबर 2 चं षटक टाकण्याकरता गोलंदाज राकेश सावरा हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राइक वरती मिस्टर कैलास डोंगरकर. हो, सुंदर चेंडूच्या हाताळणी. वाह, काय चेंडू हाताळला गेला. सुंदर लेंथ पाहायला मिळाली. बॉलचा टप्पा पडल्यानंतर हलकासा आपण पाहिला तर चेंडू बाउन्स झाला आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे कैलास डोंगरकर मात्र बीड झालेत. हो, समोरच्या दिशेनं बॉलला खेळले गेलेत. नकुल आहे फ्रेम मध्ये, पकडला जाईल शेल. समाप्त होईल मिस्टर कैलास डोंगरकर. हा खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद, थँक्यू सो मच. साथी समालोचक मित्र मिस्टर जयेश डुकळे सरांचं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेचे देखील आपण पाहिले तर मग हिस्सादायक आहेत असंच म्हणावं लागेल. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्यांनी देखील केली आहे. मागील 2 दिवसामध्ये चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं, परंतु आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा त्यांना वेळ मिळाली आणि निश्चितच पुन्हा एकदा भेट देण्याचा त्यांचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आमचे साथी समालोचक मित्र जयेश डुकळे सरांचा या ठिकाणी इथोचित आपण स्वागत करणार आहोत. वेलकम. ऑन साइडला खेळले गेले सॉफ्टहँड हा स्ट्रोक मात्र आपण पाहणार आहात. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने, मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 13 अंकांवरती. जवळजवळ तिसऱ्या बॉलवरती ह्या 2 धावा इथून मात्र आल्यात. सुरुवातीचा पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतर ह्या 2 धावा. पुढील बॉल स्टेप आउट होऊन खेळले होते यावेळेस. फलंदाज आपण पाहिला तर मग प्रभाकर बळंगे. इथून माइंड नुसार क्रिकेट आहे तो खेळावा लागणार आहे. तेरा धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय.
जबरदस्त गोलंदाजी बाय राकेश सावरा. बॅटिंग देखील खूप चांगली केली अगोदरच्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये गोलंदाजी देखील अगदी तिखट पाहायला मिळते. पूर्णपणे बंदिस्त केले गेले वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाच्या बॅटरला. यावेळेस आपण पाहतोय अजून एक चांगला बॉल. इन कटर ऑफ कटर ची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्यामध्ये असलेलं हे गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली ही कला मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवली आहे गोलंदाज राकेश सावरा. काय जबरदस्त गोलंदाजी. धावफलक स्थिर आहे 12 या अंकांवरती, फक्त 13 या अंकांवरती. फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट आणि त्याच्यानंतर 4 बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. सूरज नाईक बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. अगोदरच्या मॅच मध्ये काय जबरदस्त षटक हाताळलं आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग आई अष्टभुजा स्फोट लहुपाडा संघाला मात्र मागे ठेवलं. हाच तो खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. सूरज नाईक पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज झालाय. चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला लाउंदर कार्पेटच्या साइडने. हा स्ट्रोक मात्र निलेश परेड खेळले गेलेत. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. या 2 धावेने धाव फलक पोहोचले गेले 15 या अंकांवरती. 15 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 3 विकेट्स. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाचे. सुरुवातीला सूरज, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग कैलास करण देखील बाद झालेत आणि यावेळेस निलेश आणि प्रभाकर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढील बॉल खेळण्याकरता सज्ज झालेत निलेश. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. 1 धाव इथून मात्र पूर्ण झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला जाईल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय. 2 धावेने धाव फलक पोहोचले गेले 17 या अंकांवरती. अजूनही आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावले येतील कठीण प्रसंग, परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. आणि इथून आपण पाहिलं तर मग चांगला खेळ करण्याचा प्रयत्न निलेश परेडने देखील केला. अजून सुद्धा त्याच्याकरता 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये आणखी धावा त्याला मात्र या ठिकाणी घ्याव्या लागतील. सध्या तरी धाव फलक पोहोचले गेले 17 या अंकांवरती. यावेळेस आपण पाहतोय प्ले अँड मिस हा डॉट बॉल. प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा आहे वाघोबा स्फोट टिवरी संघाकरता. जे आपल्या घामाच्या शाईनं स्वप्ने लिहिताच ना, त्यांच्या नशिबाचे पाने कधीच कोरी नसतायत. इथून मात्र कष्ट करावे लागणार आहेत, घाम काढावा लागणार आहे, तेव्हाच मात्र हा मॅच जिंकता येईल. अजून एक सुंदर चेंडू हाताला गेला. वाह, काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळतंय. प्रभावित करणारी ही गोलंदाजी मिस्टर सूरज नाईक करणं पाहायला मिळतीये. आज बबला बॉईज बबलापाडाचा जो खेळ झालाय ना, तो खूप उल्लेखनीय राहिलाय. खूप दर्जेदार खेळ मात्र पाहायला मिळालाय. पुढील बॉल ऑन साइडला खेळले गेले. 1 धावेतून मात्र पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 3 क्षेत्ररक्षक आले होते, तिघांना मात्र भेदून चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचली 21 अंकांवरती. धन्यवाद, थँक्यू सो मच. शेवटचा बॉल शिल्लक आहे, पाहूया शेवटच्या बॉल वरती काय घडतंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 21 धावा धाव फलकावरती लागलेत.
हो समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, फेकेला जाईल झेल आणि समाप्त होईल मिस्टर निलेश परेड. ह्या खेळाडूचा खेळ आउट. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 21 धावसंख्येवरती गाडी थांबली आहे वाघोबा स्पोर्ट टिवरी या संघाची. इथून मात्र 22 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरता बाबोला बॉईज बाबोला पाडा या संघाला. निश्चितच लो स्कोरिंग सामना आहे, परंतु कधी कधी लो स्कोरिंग सामने देखील रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर आपण पाहिलेत, अनुभवलेत आणि बऱ्याचदा चांगला गेम होताना देखील पाहिलाय. इथून मात्र या 22 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील, कशा प्रकारे चेस केल्या जातील, मायक्रोफोनवरती जोडल्या जातील आमचे साथी समालोचक मित्र. व्हॉइस ऑफ ठाणे काजूपाडा, काजूपाड्याचा एक बुलंद आवाज मिस्टर जयश्री डुकले सर. थँक्यू. धन्यवाद डीजे. संध्याकाळचं सत्र पुन्हा एकदा सगळ्यांना गुड इव्हनिंग. व या मैदानाच्या आतमध्ये फलकावर आपण पाहिल्या ज्या धावा सुंदररित्या आपण पाहिलं तर मग खेळ राहायला गेलाय. 3 ओव्हरचा गेम आपण पाहिला. नकुलची बॉलिंग छान राहिली आहे. षटकाराने सुरुवात झाली होती इनिंगची, परंतु त्यानंतर थोडंसं राकेशचा जो स्पेल पाहायला मिळाला ना, त्या स्पेलमुळे भरपूर काही गणित बिघडलं गेलं. जवळजवळ आपण पाहिलं तर मग सूरजने देखील चांगला स्पेल हाताळला गेला. टीमने एकूण 21 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. 22 धावांचं लक्ष, 22 धावा चेस करायचे आहेत, परंतु थोडंसं आपण बघितलं ना तर शक्ती प्रदर्शन करावं लागेल. बॉलिंगमध्ये आपण पाहिलं तर चांगलं योगदान द्यावं लागेल. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी डेफिनेटली चांगलं क्रिकेट खेळत आहे, परंतु काय झालंय ना की संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं जो क्लायमॅक्स असतो ना, त्या क्लायमॅक्समुळे आपण पाहिलं ना भरपूर संघ या मैदानाच्या आतमध्ये चेकमेट होताना पाहायला मिळाले. म्हणजेच काय तर चेस आता करायचे आहेत. 21 धावा सोप्या होणार नाही आहेत. इतिहास आहे या मैदानाचा. इतिहास आपण बघितला म्हणजे 21 झाल्यात 22 धावा, तर डेफिनेटली आपण बघितलं म्हणजे 21 झाल्यात 22 धावा चेस करायचे आहेत. तो सोपा इतिहास नाही राहणार, कारण की आपण बघितलं ना की लो स्कोर इथे डिफरन्स होताना आपण अनेक वेळा बघितलेत. परंतु आज बाबोळा बॉईज टीम आणि अमित नानकर, नकुल नानकर आपण बघितलं ना, हे नानकर म्हणजे बाप बेटा यांचं आपण बघितलं योगदान नेहमी चांगलं राहतं गेलंय. परंतु आता अर्जुन बडगा त्यांना आपण पाहतोय, राकेश सावरा यांना देखील पाहिलं तर एक चांगले खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू जे या संघाचा महत्त्वपूर्ण रोल पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. पण आज आपण बघितलं तर खरी परीक्षा आहे ना गोलंदाजीची लागणार आहे. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी हा संघ इथे डॉमिनेट करताना डेफिनेटली पाहायला मिळेल. ह्या धावा आहेत ना तितक्या सोप्या जाणार नाही आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. थोडंसं आपण बघितलं तर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाला ना सगळं काय बनावा लावावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर पाहूया आपण करण आपण पाहिले तर एक चांगले खेळाडू करण नाईक यांना पाहिलं पण तर या संघाचा आपण पाहिलं तर एक जो रोल असतो ना म्हणजेच काय तर ऑलराऊंडर, तो रोल पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात. बघा 21 केल्यात तर मग 22 डिफेंड होऊ शकतात आणि हा कारनामा झालेला आहे या मैदानावर मित्रांनो. कारण की या मैदानावर ना लोज टोटल चेस नाही झालेला आहे, कारण की 18 चेंडूमध्ये 11 धावा इथे डिफेंड झालेल्या आहेत. गाडी कुठे चालली? रस्ता बंद आहे तिकडे, कुठून जाणार? पडदा फाडू नका ही रिक्वेस्ट असेल. पडदा फाडला तर मग दंड भोगावा लागेल आयोजकांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये रस्ता तिकडे बंद आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल, कारण सामना अमित करताना पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू आपण पाहतोय. 22 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे.
पहिला चेंडू पाहिला डांगसिंग धावची ट्रॅक स्लोअर वनचा वापर केला जातोय. क्षमता आपली काय आहे कारण नाही का आपण पाहतोय या क्षणाला दर्शवताना पाहायला मिळतोय. प्रेझेंट ऑफ माइंड संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय इथे बॅटरला देखील. हो डेफिनेटली आपण पाहिलं सरप्राईज डिलिव्हरी पाहतोय. अमित नानकरचे मात्र प्रयत्न पूर्ण होते की चेंडूच्या पिचिंगवर पोहोचायचं आणि चेंडूला उडवायचं, परंतु मेरिट मात्र आपण बघितलं काय दर्शवलं गेलं तर चेंडूला व्यवस्थितरित्या एक चांगल्या टप्प्यावर फेकलं गेलं. एक निर्धाव चेंडूच्या सहाय्याने सुरुवात केली. स्लोअर मात्र यावेळेला चेंडूला परिपक्वरित्या बॅटवर घेतलं उडवलंय, परंतु तितका चांगला झेल पकडला जाईल तिकडे. अमित नानकरचा खेळ मात्र संपुष्टात आणला जातोय आणि पहिला मोठा धक्का पाहतोय. या स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर काय तर एक स्वप्न, हे स्वप्न कोणाचं पूर्ण होताना पाहायला मिळेल. पहिला पण तर या वेळेला पहिला धक्का दिला गेलाय, परंतु आपण पाहिला लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. धाव फलकावर एकही नाहीये आणि राकेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. राकेश सावरा आपण पाहिले या संघाचे आणखीन एक टॉप क्लास खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलं गेलंय. करंचा आपण बघितलं प्रेझेंट ऑफ माइंड काय केलं गेलंय संध्याकाळच्या सत्राला ओळखून मात्र त्यांची गोलंदाजी छान होताना पाहायला मिळते. आता आपण पाहिला पुढील चेंडू राकेशसाठी कशा प्रकारे हाताळला जाईल. नागपूरला कटचा फटका एक्झिक्यूट केला जातोय. तिथे आपण पाहिलं चेंडू चालला डिझोनच्या दिशेने. 2 डाव मात्र तिथे मिळताना पाहायला मिळतील. पंच सुरेंद्रजी घाटाल सर, रुपेशजी दांडेकर सर आपण पाहिलं या स्पर्धेचे सूत्रज्ञाने पहिल्या दिवसापासून म्हणजे बुधवारचा दिवस आपण पाहिला. आज या स्पर्धेचा 3रा दिवस पाहतोय आणि 3ऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका त्यांनी पूर्ण केली. किरदार असतो ना, रोल असतो जो प्रत्येकाला दिला असतो, परंतु तो रोल जितका आपल्याला दिसतो ना मित्रांनो तितका सोपा नसतो. कारण की क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटपटूचा पंचांचा रोल इतका महत्त्वपूर्ण असतो ना की त्या रोलाला मात्र आपण बघितलं पूर्ण करण्याची क्षमता ही दर्शवली जाते, परंतु तिथे देखील काय असतं ना त्यांनाच माहिती असतं. चेंजअप पॅस धीमा टाकला गेला होता. या वेळेला हलक्या हाताने सॉफ्ट हँड चेंडूला खेळले. एक धाव मिळाला. दुसऱ्या प्रयत्न होऊ शकतोय. 2 धावा इथे जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय. राकेश आपण पाहिलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना पाहायला मिळत आहेत आणि आल्या आल्या आपण पाहिलं तर त्यांनी 2 चेंडूला फेस करत 4 धावा जोडल्या गेल्यात. संघाच्या टोटल मध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. 4 धावा चेंडू फेकून झालेत या पहिल्या ओव्हरचे आपण पाहिले तर 4. 22चं लक्ष आहे. थोडस आपण बघितलं तर मेहनत तर करताना पाहायला मिळतील बॅटर. हो क्विकर वनचा वापर केला जातो. या वेळेला फलंदाजाला अपेक्षा होती पुन्हा एकदा स्लोअर वन मिळेल की काय, परंतु सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता हलक्या हाताने, परंतु या वेळेला पूर्णपणे थोडंसं आपण पाहू शकतो की बेट केला बॅटरला. प्ले अँड मिस असं समीकरण पाहायला मिळालंय. अंतिमचा सामना आपण पाहिला ना तर जेव्हा संघ जे खेळतात ना भरपूर प्रेशर असतो, त्यांना माहित असतं का प्रेशर असतो, कारण की तो अंतिमचा सामना नसतो तर एक आपल्या समोर ट्रॉफी असते, ती जिंकण्याचा प्रयत्न असतो आणि नक्कीच हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी दोन्ही संघांचा. पुन्हा एकदा पाहिले आपण सरळ लेन थोडासा पाठलाग करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर गोलंदाजीचं उदाहरण पेश केलंय मिस्टर आपण पाहिलं तर करण नाईकने. पहिल्या षटकाचा स्पेल पूर्ण होताना पाहायला मिळतोय. एक बाद धाव फलकावर आपण धावा पाहिल्या तर 4 धावा आल्यात. लक्ष 22चं पाहायला मिळालंय आणि त्यामुळेच आता काय झालंय तर मॅच मध्ये आपण पाहू शकतो ना जे हवा होता ना, जी मॅच मध्ये जान टाकायची हवी होती ती जान टाकले. मॅच मध्ये रस हवा, इंटरेस्ट असायला हवा होता, तो इंटरेस्ट मात्र आता निर्माण झालेला पाहायला मिळतोय. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या फक्त 4 धावा आणि आता पाहिला तर मग 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. 18 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय ना. जसं म्हटलं जाते ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळो ना मिळो तर नशिबाचा भाग आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं ही भाग पडेल. परमेश्वराला नक्कीच आता देण्यासाठी भाग पडू शकते, कारण की जे हवं होतं ना वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही या टीमला की त्यांनी मिळवले गेले. पहिल्या षटकाचा स्पेल थोडा तिफा ही सरासरी थोडीशी मात्र आपण पाहिली तर मग कठीण होऊ शकते. संध्याकाळचं सत्र क्लायमॅक्स बदलला गेलाय. ॲडव्हान्टेज एक्स फॅक्टर मात्र आपण पाहिलं तर 7 मिळू शकते फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सुंदर चेंडू पाहतोय रोहित ठक्कर पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वर आपल्याला येताना पाहायला मिळाले. बाबुला बॉयज टीम पाहिलं आपण तर थोडस स्ट्रगलिंगचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे, कारण की मागील 3 चेंडू मध्ये एकही धाव आलेली नाहीये आणि एकूण विश्लेषण आपण पाहिलं ना तर 7 चेंडूचा खेळ झालाय आणि या 7 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 4 धावा आणि 1 विकेट आलेला आहे. बाबुला बॉयज मात्र आपण पाहिलं थोडासा विकेट परिस्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय की काय.
हो तेच चित्र पाहायला मिळालंय. हो या वेळेला ही लेन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे. मात्र वाईटच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांनी मात्र पुरवला गेलाय. इकडे आपण पाहिले तर मग एक्स्ट्रा रन्स मिळेल. हेच तर नको आहे. या क्षणाला आपण बघितलं तर मग वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ कारण तेच म्हणतायत आपल्याला काय हवंय आणि काय नकोय. कैलास डोंगरकर आहेत काहीतरी रोहितला मात्र मोठा सल्ला दिलाय आणि काय करायचं कसं करायचंय. परंतु बाबोला बॉयज टीम पाहिली आपण तर कुल माइंडने क्रिकेट खेळते सध्या तरी. आपण पाहिलं या संघाला कोणती रिस्क घेतली जात नाहीये. दुरून खेळण्याचा प्रयत्न पाहिला या वेळेला सटिक लाईन आणि लेन प्लेन मिस. निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती होताना पाहायला मिळाली आहे. धाव संख्या पाहिली 5. आतापर्यंत 2 चेंडू फेकले ते एक्स्ट्रा एक खर्च केले रोहित ठक्करने देखील. पूर्णपणे आपण पाहिलं तर मग इथे बाबोला बॉयज टीमला थोडस बॅकफुटला परिस्थितीवर जास्त नियंत्रण कसं आणायचं दर्शवताना पाहायला मिळत आहेत. हो थोडासा रिदम चुकलाय पुन्हा करावा लागेल कारण की रिदम चुकला पुन्हा तिकडे कॅच पकडला जाईल. गुड क्वालिटी ऑफ द कॅच. विकेट डाऊन. अर्जुन बडगाची विकेट मात्र इथे मिळाली आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडीशी परिस्थिती बिकट होताना पाहायला मिळते बाबोला संघाची. पाहिलं इथे तर काय गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं तर आपलंच वर्चस्व आपलंच आपण पाहिलं दरार आणि आपली दहशत. फलंदाज पाहिला तर दुसरा डाऊन. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. बहुत ही लंबा दंगल चलेगा रे तोर हमारा. थँक्यू डीजे. टिवरी संघ देखील तेच सांगतोय जब तक जितेंगे नाही तब तक घाटेंगे नाही. कारण की त्यांना देखील माहिती आहे की धावा 22 असल्या म्हणून काय झाल्या तिथे टोटल कमी आहे परंतु आमची जिद्द मोठी आहे आणि त्या जिद्दीने आम्ही लढणार आणि नक्कीच हा मॅच आमच्या बाजूने मात्र खेचणार. रोशन सावरा मैदानाच्या आतमध्ये आलीत. राकेश आणि रोशन आपण बघितलं सध्या तरी राकेश रोशन चित्रपटामध्ये आपल्याला आढळत आहे परंतु इथे राकेश आणि रोशन हे 2 बॅटर आहेत. हो हो क्या बात है क्या बात है. क्लीन बॉल. पहिला चेंडू फेस करत होते हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि पॅटच्या मधून त्रिफळा उद्ध्वस्त. विकेट डाऊन. आणखीन एक. आठ चेंडू 17 धाव्यांची गरज. 17 आहे की हा खतरा आहे. खतरा नक्कीच खतरा. खतरा वाढलाय. पंच काहीतरी म्हणतायत बघा. सुरेंद्रजी घाटाल डेफिनेटली तिथे आपण नेमका झालंय काय तर विकेट ज्या प्रकारे डाऊन होताना पाहायला मिळालेत ना वाघोबा स्पोर्ट्स टिवरी हा संघ आपण पाहिला तर आपण पाहिलं कोणत्याही प्रकारचा आता फ्रेशर घेत नाही आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की फ्रेशर हे टाकलं गेलंय कारण की अमितची विकेट जी पाहायला मिळाली होती ना मोठी विकेट तेच मात्र आपण पाहिलं एक या टर्निंग पॉईंट पाहायला मिळाला. नकुल नानकर मैदानाच्या आतमध्ये आले. आम्ही त्यांचे सुपुत्र आपण बघितले परंतु नकुल यांना पाहिलं आपण ना छोटा पॅकेट आहे त्यांना अनदेखा करू शकत नाही आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका. हिटिंगची काबिलियत आहे त्यांच्याकडे आणि नुसते हिटिंग नाही तर विस्फोटक हिटिंग करण्याची क्षमता ठेवतायत. बाबोला बॉयज टीम आपण पाहिले तर आज सरप्राईज मात्र आपण पाहिलं तर चांगला खेळ त्यांचा राहिला गेलाय. रोहितचा बॉल उडवला हवे. झेल निर्माण तिकडे आणि झेल कलेक्ट केला जातोय. जयेश तिकडे पाहायला मिळाले त्यांच्या हातामध्ये झेल कलेक्ट. नकुल आले नकुल गेले तू चल मैं आया असं चित्र पाहायला मिळालंय. विकेटचं गुलाब्स आणि विकेटचे हॅट्रिक्स पाहायला मिळाले. इकडे 3 चेंडूवर 3 विकेट मात्र प्राप्त केलेत. गोलंदाज आपण पाहिला मिस्टर रोहित ठक्कर. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर आलेत बॅटिंग करण्यासाठी मिस्टर प्रणय पुजारी. 7 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. रोहित ठक्करचा स्पेल पाहतोय आपण. अविश्वसनीय पाहायला मिळालाय. जबरदस्त स्पेल कारण की अशाच मॅजिकल स्पेलची गरज होती टिवरी संघाला तारण्यासाठी आणि सध्या तरी तारलंय.
पुन्हा उडवलाय, कदाचित चौथी विकेट मिळेल का? आणि हो, 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला या मैदानावर रोहित ठक्करने. फुलातून गोलंदाजी आणि या ओव्हर मध्ये फक्त धाव खर्च केली, ऑन अँड ओनली 1, ती पण एक्स्ट्राच्या स्वरूपात. म्हणजेच काय, 6 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी बाबोला बॉईज बाबोला या संघाला. थँक्यू डीजे. जयेश येतात. जयेश वर्गना बॉलिंग ट्रॅकवर 6 चेंडू 17 धावा. परंतु आता स्ट्राईक एंडकडे असलेले फलंदाज मिस्टर राकेश सावरा, त्यांना आपण पाहतोय. थोडंसं आपण बघितलं, राकेशने जो खेळण्याचा इंटेंट बदलला होता, सोच बदलली होती, परंतु त्यांना आपण अनदेखा करू शकत नाही. इकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले तर मिस्टर सूरज नाईक यांना देखील पाहिले आपण. परंतु 6 चेंडू आणि 17. राकेश मात्र या वेळेला ना, त्यांना आपण थोडस स्लो खेळताना पाहिलंय, परंतु फास्ट खेळण्याची देखील क्षमता आहे त्यांच्याकडे. आता आपण बघितलं की त्यांच्यावर तितकं प्रेशर नसणं, आता खुला माइंडने क्रिकेट खेळतील आणि जयेश यांच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतील. 17 धावा. आता लक्ष डोळ्याच्या समोर आहे त्यांना, आणि काय करतील, कसं करतील, कारण की आपल्या संघाला तारण्यासाठी मात्र बॅटचा वापर तर करतील. म्हणून तर म्हटलं जाते ना कि मुश्किलों का मैदान देखकर यूं भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 6 चेंडू 17. जयेश बॉलिंग ट्रॅकवर, समोर राकेश. आमना सामना. पहिला चेंडू पाहूया आपण. पहिला चेंडू उडवलाय. हा चेंडू म्हणजेच काय, आसमानी तुफानी सुलतानी आणि 6 सिक्सर. थँक्यू डीजे. बघा नेमकं झालंय काय, नेमकं झालंय काय, कारण की 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती, मिस्टर करणने आणि रोहितने. त्या गोलंदाजीवर हा पहिला बॉल ना पाणी फेरण्याचं कार्य करतोय, परंतु असं नाही, 1 बॉलवर षटकार गेलाय म्हणून मॅच केलाय. बघा, एक चूक असते ना, ते सगळं काही गोष्टी शिकवून जाते. आता या गोष्टीतून काय शिकलाय जयेश आणि काय मात्र राकेश शिकलाय. कोण काय सुधारेल काय पाहूया आता, की राकेशने देखील सुरुवातीला चुका केल्या त्या सुधारतोय. आता जयेशने केलेली ते आपण बघितलं, ही गोलंदाजी म्हणजेच टिवली संघासाठी चूक आहे. परंतु बघा, सध्या तरी बॅटरचा विचार केला तर बॅटर तर हाच विचार करतोय. येणारे चेंडू असतील आता आपण पाहिले तर 5 आणि 11 धावा या जिंकण्यासाठी हव्या असतील. हो, बॉडीचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला या वेळेला. लाऊड अपील, परंतु सांगितलं लेग स्टंपला मिस करणारा चेंडू पाहायला मिळतोय. लेग मिसिंग चेंडू पाहायला मिळाला. सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आपण पाहिली काय, तर डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय म्हणजेच इकडे मॅच मध्ये आपण पाहू शकतोय की अजून देखील जाण आहे. 11 धावा. बघा, कॅल्क्युलेट क्रिकेट जर आपण बघितलंय ना, बॅटर साठी 2 चेंडू फक्त निवडायचे आहेत, परंतु बॉलर साठी मात्र थोडी मोठी परीक्षा आहे, अग्निपरीक्षा. तेच म्हणतात कैलास देखील की काय करायचंय, कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. सूरजने देखील काहीतरी कान मंत्र दिला गेलाय. पाहिलं आपण तर जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा फटकावेत पाहतो, यावेळेला फिल्डर तिकडे, कॅच कलेक्ट केला जाईल आणि मोठी विकेट पाहतो या वेळेला. राकेशची विकेट म्हणजेच काय, आनंद, हर्ष, उल्हास, आनंदाचा क्षण मात्र आपण पाहतोय. म्हणतात ना, आयुष्यामध्ये 2 गोष्टी कधीच मिस करू नका, एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण, आणि तो मिळाला या विकेटने. थँक्यू डीजे. राकेशची विकेट. बघा, पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता, परंतु त्याला बाद केल्यानंतर आता पाहतो डोळ्याच्या समोर समीकरण आहे
3 चेंडू आणि 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर लव बडगा बॅटिंग करण्यासाठी. 3 चेंडू आणि 11 धावा. जसं म्हटलं जातंय ना, जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तू पाहू नकोस, येईल कोणी मदतीला, वाट कोणाची पाहू नकोस. डेफिनेटली, कारण की इथे मैदानाच्या आतमध्ये ना जे काय करायचं तुम्हाला करायचं, आपल्याला कोणी आता तारण्यासाठी येणार नाही, आपल्याला वाचवण्यासाठी येणार नाही. आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत तर आपल्याला लढावं लागेल आणि लढाई करायला शिका, कारण की लढाल तरच घडाल असं म्हटलं जातंय ना. म्हणून तर म्हणतात ना की शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला, लढाड तर घडाल आणि तर तुम्ही मागे पडाल. पाहतोय आपण या वेळेला 3-11 शॉर्टपिच चेंडू, पुन्हा एकदा चार्ज. ओ हो, मॅच मेट बाडावाला ड्रेस ठोकलेला पहिल्याच बॉलवर षटकारचा. हो हो, थँक्यू डीजे. बघा फटका काय मारलाय, एकच मारलाय परंतु सॉलिड मारलाय. म्हणून म्हणतात ना एकच फाईट आणि पुन्हा एकदा वातावरण झाले टाईट. कारण की आता आपण बघितलं तर चेंडू असतील डोळ्याच्या समोर 2 आणि धाव्यांची गरज आपण पाहिली आहे तर 5. 2 चेंडू आणि 5 धावा. पाहतोय आपण जसं म्हणतायत ना आकाशात उडते पक्ष्यांचा थवा. सध्या दिसत नाही परंतु मॅच मध्ये कोणाची होईल हवा. दिसला थोडासा 2 पक्ष्यांचा, परंतु नक्कीच हवा तर आपण बघितल्या तर आता कोण करेल, मी फलंदाज की गोलंदाज. कारण की ज्या प्रकारे लव आले आणि लवने मात्र आपण बघितलं, लव म्हणजेच काय प्रेम, आणि प्रेमाने इतका चांगला फटका मारला ना, सॉलिड मारलाय. 2 आता चेंडू आणि 5. टेन्शन वाढलं गेलंय. पुन्हा एकदा उडवलाय परंतु पाहतो यावेळेला चेंडू कुठे आणि बाउंड्रीच्या पलीकडे. मॅच मात्र आपण पाहिले जिंकले बाबूला बॉईज संघाने. पाहूया काय झालंय नेमकं. थँक्यू डीजे थोडस थांबवतोय. पंचांचं डिसिजन पेंडिंग मध्ये आहे बघा मित्रांनो. पंचांनी पूर्णपणे आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलेला नाहीये. पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे. नक्की घडलंय काय असं वाटलं. आपण बघितलं सिक्सर तर गेला, ते पाहिले गेलं सगळ्यांनी, कारण की तिथे आपण बघितलं 5 धावा हव्या होत्या, तिथे षटकार. म्हणजेच तिकडे आपण बघू शकतोय समीकरण चित्र बदललं. फलंदाजाने थांबायचंय मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये थांबायचंय. नक्की काय असेल आता आम्हाला आमचे पंच सांगतील.
डिसिजन पोहोचलं गेलंय. षटकार 6 आणि सुपर 4 मध्ये आपण बघितला षटकार डायरेक्ट बाहेर